नुकसान भरपाई झालेली आहे, पावसामुळे प्रचंड शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे, सरकारने मदत देखील घोषित केलेली आहे। ते सगळे बनवा बनवे आहे। आकडा 31,000चा सांगितला आणि 10,000 कोटी तर आम्ही पाहतोय रस्ते आणि पायाभूत सुविधेसाठी दिले, म्हणजे राहिले 21,000। त्याच्यातले 5,000 हे विम्याचे आहे, ते शेतकऱ्याच्या हक्काचे आहे, सरकारच्या तिजोरीतला एक खडकू जाणार नाही। एकंदरीत आकडा मोठा सांगितला, पण तो किती फसवा आहे तो खरं तर समजून घेणं गरजेचं आहे। मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, तिकडे आम्ही पाहतोय मध्य प्रदेश असेल, तिथं भावांतर योजना सुरू केली, म्हणजे मग सोयाबीन उत्पादक, तांदूळ उत्पादक शेतकरी, धान उत्पादक असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, या सगळ्यांना ते नुकसान न होता दरवर्षी मार्केट आणि हमीभाव याच्यातला फरक देत राहतं। एकराला 5,000 दिले, म्हणजे एकराला 5 हजार देणारं तेलंगणा आणि हानी झाल्यावर, नुकसान झाल्यावर 4,000 देणारा महाराष्ट्र। सुखी आम्ही आहो, पुऱ्या देशामध्ये आम्ही श्रीमंत राष्ट्र म्हणून ओळखलं जातं आणि त्या श्रीमंत राष्ट्रामध्ये शेतकऱ्याला द्यायला यांना पैसे नाही आहे, मच्छीमारांना द्यायला पैसे नाही आहे। अतिशय वाईट अवस्था आहे आणि त्याच्या विरोधात हे आम्ही आंदोलन करतोय।